आली स्वर्ण घटिका घरी अवचित जीवनपट मांडित रंगांची बरसात वेगे करीत प्रेमे घडी वसवित शुभ मंगल सावधान। मुरलेली जोडी आमुची आपसातली ती गोडी मुरलेली जोडी आमुची आपसातली ती गोडी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही दोरी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही दोरी। अंतरपाट हा दूर करा हो लग्नाचा सोहळा सुरू करा हो लग्नाचा सोहळा सुरू करा हो। यांची छबी बसली मन मंदिरा मंदिरा यांची छबी बसली मन मंदिरा मंदिरा पुन्हा अशी हुरहुर वाटे माझ्या मना पुन्हा अशी हुरहुर वाटे माझ्या मना। मुरलेली जोडी आमुची आपसातली ती गोडी मुरलेली जोडी आमुची आपसातली ती गोडी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही दोरी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही दोरी। लाजला मुखडा दिसू द्या हो मजला आता करा मंगळसूत्राचा सोहळा आता करा मंगळसूत्राचा हा सोहळा। एकामेका घास भरवितो श्रीखंडाचा एकामेका घास भरवितो श्रीखंडाचा या लक्ष्मीची पाऊले लागली आमच्या घरात या लक्ष्मीची पाऊले लागली आमच्या घरात। मुरलेली जोडी आमुची आपसातली ती गोडी मुरलेली जोडी आमुची आपसातली ती गोडी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही दोरी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही दोरी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही दोरी। चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला।
शुरू करें। वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्णजलै समुद्र सहिता कुर्वतु मंगलम शुभमंगल सावधान।
पार्टनर नारायण इंजिनियर, हेल्थ पार्टनर लिपोमिक हेल्थ केअर, ज्वेलरी पार्टनर दाभाडे यांचे श्री गुरु ज्वेलर्स आणि फॅशन पार्टनर सप्तशृंगी क्रिएशनच्या आजच्या भागात मी आपला सूत्रधार गौरव चैतन्य आपले सर्वांचे चैतन्यमय स्वागत करतो. आज आपण आलो आहोत बुराणपूर इथे राहणारे सन्माननीय डॉक्टर राजीव मुजुमदार काका आणि सौ अनुराधा मुजुमदार काकू यांच्या लग्न सोहळ्यात. तर चला माझ्यासोबत आपण बघूया या मुरलेली जोडी किती गोड आणि किती आंबटपणा आहे आणि त्यांच्या चटपट्या वैवाहिक जीवन यात्रेचा आस्वाद घेऊया. तर चला माझ्यासोबत मुजुमदार कुटुंबाच्या घरी. नमस्कार काका काकू. नमस्कार. आपल्या आनंदी व सुखी परिवारात लाभत राहो सर्वांचा प्रेमळ सहवास. कुलदेवतेची सदैव कृपा असू दे, अन्नपूर्णेचा पण असो निरंतर वास. आपल्या सफल दाम्पत्य जीवनी नांदते आपणा दोघांच्या आपसातली गोडी. उघडून आपण आज वाटप करावी सुखद अनुभव व आठवड्यांची शिदोरी. आपल्या सहजीव प्रवास निमित्त आपणा उभयतांचे अभिष्ट चिंतन. ही यात्रा अशीच मंगलमय असावी. जीवेत शरदाय शतम, जीवेत शरदाय शतम, जीवेत शरदाय शतम. खूप खूप शुभकामना तुम्हा दोघांना. धन्यवाद. तर काका काकू कसं वाटतंय आज? छान छान वाटतंय. तुम्हाला भेटून छान वाटतं. वा. तर आता सगळ्यात आधी मी तुम्हा दोघांना निवेदन करतो की एकामेकाला घास भरवून उखाणा होऊन जाऊया. पहिले उखाणा घ्यायचा. पहिले उखाणा तुम्हाला घालतो. मी घेते उखाणा. हो. नाचत डोलत श्रावण आला, नाचत डोलत आला श्रावण मास. राजीव रावांना देते मी लाडवाचा गोड घास, लाडवाचा गोड घास. आणि आता काका मुरलेली जोडी आपसातली. मुरलेली जोडी आपसात गोडी हे हा एपिसोड पाहता आहेत सर्व. आणि अनुराधानी माझ्या संसारात आणले सुखाचे वारे. वा वा वा. किती छान. तर चर्चेला सुरुवात करूया. काका किती वर्ष झाले लग्नाला? 38 वर्ष झाले. वा. 1982. अच्छा अच्छा. काकू तुम्हाला आठवतं का लग्नाच्या वेळी तुमचं आणि काकांचं वय काय होतं ते? हो मग चांगलंच आठवतं. यांच्या आणि माझ्या वयात 10 वर्षाचं अंतर आहे. अच्छा. हे 29 आणि मी 19 वर्षांची होते. अच्छा अच्छा. काका कसं काय ठरलं लग्न? हे बघा, तसं आजकाल म्हणतात ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट, तसं काहीसं झालं. अच्छा. म्हणजे माझी मावशी आणि हिची काकू ह्या दोघी जिवलग मैत्रिणी चंद्रपूरला त्यावेळी होत्या. आणि ही तिच्या काकूंकडे जात असायची चंद्रपूरला. तिचं माहेर खामगावचं. तर माझ्या मावशीला माझ्यासाठी ही आवडली आणि मग तिने आम्हाला हे स्थळ सुचवलं. आणि ही दाखवण्याचा जेव्हा प्रोग्राम झाला, ही बुऱ्हाणपूरला आली, गाडीतून उतरली, तेव्हा हिला पाहिल्याबरोबरच मी ठरवलं की आपल्याला लग्न
अनुराधाशीच करायचा आहे. अरे बाबा म्हणजे लव्ह अँड फर्स्ट साईट. हो, लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणता येईल. काकू लग्नानंतर कुठे फिरायला गेला सगळ्यात? आम्ही लग्नानंतर 2 महिन्यांनी हनीमूनला गेलो, ते महाबळेश्वरला. काका हो. किती मुलं मुली आहेत? मला एक मुलगी आहे मोठी, रुचा, ती पुण्याला असते, आणि लहान मुलगा मिहीर, तो आता MS झालेला आहे आणि या पुढल्या महिन्यात तो इथे प्रॅक्टिस सुरू करेल. आय स्पेशलिस्ट आहे तो. अरे बाबा वा वा. काका तुम्ही डॉक्टर आहात, तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये होता की पहिल्यापासून स्वतःचं तुमचं हॉस्पिटल होतं? माझं हॉस्पिटल नव्हतं, वडील वकील होते आणि मी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर इथे प्रॅक्टिस सुरू केली. काही वर्ष मुंबईला काम केलं मी, 3 वर्ष, आणि मग बऱ्हाणपूरला प्रॅक्टिस सुरू केली. काकू तुम्ही कधी काही नोकरी किंवा व्यवसाय असं कधी काही केलं? नाही, कारण की मला संसारच करायचा होता. मी पहिलेच ठरवलं होतं की आपल्याला काही कुठे जॉब करायचा नाही, की काही कुठे नोकरी करायची नाही. तर त्याच्यामुळे मी लग्नानंतर पूर्ण संसारात गुंतून गेले, खूप छान रमले. आणि घरात खूप वर्दळ आणि खूप लोक असायचे. आमची फॅमिली खूप मोठी होती त्यावेळेला. माझे आजे सासरे सुद्धा होते आणि आते सासूबाई आमच्या इथेच होत्या, त्यांची मुलगी होती, आणि माझे सासरे होते. तर आजे सासरे वकील, सासरे वकील, तर घरामध्ये खूप लोक यायचे भरपूर, आणि ते राजकारणात पण होते दोघही. त्याच्यामुळे भरपूर लोक यायचे घरामध्ये. त्याच्यामुळे मग असं काही विचारही आला नाही की आपण काही कुठे जाऊन नोकरी करावी की काही. तर घरामध्येच मी खूप छान रमले. काकू जनरली कसं आहे ना की डॉक्टर हा प्रोफेशन याच्यानंतर मग आपली पर्सनल लाईफ जनरली नाही राहत, की वी आर गोइंग टू सर्व द पीपल. सो इन दॅट केस कधी दिवसाही जावं लागतं, रात्रीही जावं लागतं, सगळ्यांना बघावं लागतं, आणि लोकल प्रोफेशन असला तरी सुद्धा हा खूप कठीण प्रोफेशन आहे. तर तुम्हाला कधी असं जाणवलं का की नाही या काळी तर आता तुम्ही दोघं ते प्रोफेशन मध्ये नाहीये? जनरली कसं असतं ना, डॉक्टर जनरली ते तुम्ही हजबंड वाईफ, तर ते प्रोफेशन बद्दल एकमेकाला समजून घेतात, पण तुम्ही दोघं एक प्रोफेशन मध्ये नाही आहात. तर तेव्हा तुम्हाला कधी असं जाणवलं का, कधी असं अनुभवलं का की अरे डॉक्टर साहेब मला वेळ नाही देऊ शकत आहे, आता मला पर्सनल वेळेची गरज आहे, पण डॉक्टर साहेब खूप बिझी असल्यामुळे मला वेळ नाही देऊ शकत आहे, असं तुम्हाला कधी अनुभवलं? हो, असं व्हायचं. मुलं झाल्यानंतर, मुलं मोठे थोडेसे झाल्यानंतर मला असं वाटायचं की ह्यांनी त्यांना शिकवावं इंग्लिश. काही इंग्लिश मीडियम असल्यामुळे काही गोष्टी हेच शिकवू शकत होते मुलांना. तर त्यावेळेला मला असं वाटायचं की ह्यांनी मुलांसाठी वेळ द्यायला पाहिजे. पण त्यावेळेला हे खूप बिझी होते. आमच्याकडे शेती खूप भरपूर शेती होती, 40 एकर शेती होती, अजूनही आहेच आहे. पण मग त्यावेळेला हे शेतीमध्ये बिझी होते आणि स्वतःच्या प्रॅक्टिसचा जम बसवण्यामध्ये खूप जास्त मन त्यांचं गुंतलं होतं. त्याच्यामुळे मुलांसाठी आणि मग मला पण वेळ तसा कमी दिला गेला यांचा त्यावेळेला. तर तरी सामंजस्यता कशी काय बसवली? त्यागच करावा लागतो. आपली इच्छा असूनही आपल्याला त्यावेळेला हे नाही. ऑपरेशन्स असायचे, खूप महत्वाच्या लोकांचे ऑपरेशन्स असायचे दुसऱ्या दिवशी. तर ह्यांना त्यावेळेला मग एकदम फ्री असायचे. ह्यांना मी कधी पण त्रास नाही दिला कुठल्याही गोष्टीसाठी. हा, अगं जीवनात कधी असं कष्ट असं का, असं कधी तुम्हाला अनुभवलं का? कष्टाचा काळ तर पूर्ण आयुष्यच कष्टाचं गेलं. कारण की काही करायचं, उभं करायचं. आता यांच्या प्रॅक्टिसचा जम बसायचा होता, मुलांचे शिक्षण होते, आणि आमचं घर मोठं, नातेवाईक भरपूर.
तर ह्या सगळ्यांमधनं पुढे जायचं तर कष्ट तर आहेच आहे. कष्टाशिवाय कसं होणार? सततच काही ना काही असायचंच, म्हणजे कशात ना कशात गुंतलेलंच असायचं. बरोबर. डॉक्टर सर, आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो की काकूंचे असे अनुभव आहे, पण तुम्ही त्यांना खूप भरभरून खूप छान साथ दिलेली आहे आणि म्हणूनच खूप परफेक्ट जोडी आहे ना, खूप छान तुमचा सुखी संसार आता चालू आहे. तुम्ही कसं काय सगळं मेंटेन करू शकला? कारण की इकडे पेशंट पण, इकडे फॅमिली पण, इट इज व्हेरी डिफिकल्ट. जनरली संसार करणं खूप डिफिकल्ट असतं. तर व्हॉट आर युअर एक्सपिरियन्सेस अबाउट? हे बघा, सुरुवातीपासून मी ठरवलं की रविवारी प्रॅक्टिस करायची नाही. रविवारी प्रॅक्टिस करायची नाही. आणि मी ऑफ्थल्मॉलॉजिस्ट होतो आहे, त्याच्यामुळे मला इमर्जन्सीज अशा विशेष नसायच्या. काय इंजुरीजच्या केसेस वगैरे कधी रात्री आल्या, कोणाला डोळ्यात कचरा गेला तरच, नाही तर म्हणजे इतर ब्रँचेस सारखं आमच्याकडे असं वेळी अवळी पेशंट कमी येतात. त्याच्यामुळे मी असं नाही आम्ही म्हणजे घरामध्ये हिच्याकडे लक्ष देऊ शकलो. आणि भरपूर आम्ही सुरुवातीला फिरायला जायचो. 15-15 दिवस आम्ही साऊथ नॉर्थ आम्ही फिरलो. युरोपमध्ये फिरून आलो. आणि म्हणजे कारण मला स्वतःला फिरायला आवडते, साहित्याची आवड आहे, त्याच्यामुळे आमचा दोघांचा वेळ आवडी सारख्या असल्यामुळे चांगला गेला. वाव, खूप छान. आजच्या तरुण पिढीला आपल्या अनुभवाने संसारात गोडी कशी निर्माण करायची यावर तुम्ही काय शिकवून द्याल काकू? तरुण मुलांनी काय करावं की ज्यांनी संसारात त्यांना रुची निर्माण होईल? कसं आहे की संसारामध्ये पहिली गोष्ट तर एकमेकांवर निस्सीम प्रेम पाहिजे, खरं प्रेम. कारण आजकाल मुली आपण बघतो, मुली कमवत असतात तर त्यांना फार सहनशीलता त्या मुलींची खूप कमी झालेली आहे. आणि बाहेरचं जे वातावरण आहे ते नाहीये चांगलं. पण तरी मला हे म्हणायचंय की जर मुलांवर संस्कार चांगले असतील तर मुलं इकडे तिकडे भरकटत नाही आणि संसारामध्ये सुद्धा पुढे ते रमतात. वा वा, खूप छान. काकू दोघांसाठी हा प्रश्न आहे. आज आपल्या जीवनसाथी यांच्या कोणत्या गोष्टीवर तुम्हाला सगळ्यात जास्त अभिमान वाटतो? कोणती जीवन? आपले जीवनसाथी यांच्या कोणत्या गोष्टीवर तुम्हाला अभिमान वाटतो? म्हणजे यांना मी सांगतो. दोघांनी सांगायचं. आपण बद्दल काकांना कोणत्या गोष्टीवर अभिमान वाटतो आणि काकांबद्दल काकूंना कोणत्या गोष्टीवर अभिमान वाटतो? हे बघा, एक उदाहरण मी तुम्हाला देतो. हिने सांगितलं की आमचं संयुक्त कुटुंब होतं. माझी आत्या त्यावेळी तिचं वय असेल जवळ 70 वर्षाच्या आसपास. लग्नानंतर एक महिन्यानंतर ती माझ्या बरोबर राहत होती. कारण मी इंदोरला शिकत असताना तिच्या घरी राहत होतो आणि मग ती वृद्ध झाल्यानंतर माझ्या घरी राहायला आली. तर 1 महिन्यानंतर तिला पॅरालिसिस झाला आणि लग्न नवीन झालेली ही पूर्ण म्हणजे तिचं भरपूर अनुराधाने माझ्या आत्यांची सेवा केलेली आहे. नर्सिंग हिने केलं आणि त्याचे आशीर्वाद आम्हाला अजूनही मिळून राहिलेत असं मला वाटतं. तर एक तर हे जे डिवोशन आहे ते फॅमिलीच्या प्रेमासाठी, माझ्यावरच्या प्रेमासाठी तिने हे सर्व केलं. आणि दुसरं म्हणजे हिचं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. कधी कोणाबद्दल त्याच्या पाठीमागे कधी बोलणार नाही आणि व्यस्त असते. आपलं लिहिणं, लेख लिहिणं, कविता करणं याच्यात नेहमी व्यस्त असते. त्यामुळे तिची म्हणजे बायकांची एक भुणभुण नवऱ्याच्या मागे असते की माझा वेळ जात नाही वगैरे, हे असं हिची कधी कंप्लेंट नाही आहे. हिच्यासाठी मी तिला 100% मार्क अनुराधाला देतो. काकाने भरभरून कौतुक केलेलं आहे. हो, काकांचं तर केवढं कौतुक आहे मला. आता ते मी फक्त अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर यांची जी हिंमत आहे
ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण की कोणालाही पुढे जायचं असेल तर हिंमतच लागते. तीच जर माणसाजवळ नसेल तर ती व्यक्ती कधीच पुढे नाही जाऊ शकत. पण ती हिंमत यांच्याजवळ होती आणि पूर्ण शिक्षण होतं, सगळं एज्युकेशन छान, यांचं डॉक्टरी व्यवसायातलं, आणि ह्यांनी नुकतीच यांची प्रॅक्टिस सुरू झालेली होती आमच्या लग्नानंतरची गोष्ट. तर ती हिंमत यांच्यामध्ये होती. आणि फॅको सर्जरी जी खूप क्रांतिकारक होती. मध्ये हा, तर त्या काळामध्ये फॅको सर्जरी ही एक क्रांतिकारक गोष्ट होती. आणि ती अशी गोष्ट ह्यांना यांच्या ऑपरेशन मध्ये रुटीन मध्ये आणायची होती. तर त्याच्यासाठी हिंमत खूप लागणार होती. तर ती ह्यांच्याजवळ ह्यांनी ती दाखवली. कॉन्फरन्सला गेले, व्हिडिओज बघितले, खूप वाचन केलं, आणि त्यानंतर मग ते सगळं यांचं सक्सेसफुल व्हायला लागल्या सर्जरीज डोळ्यांच्या. आणि दुसरी गोष्ट, आपलं कर्तव्य काय आहे, जर ते माणसाने ओळखलं तर त्याला आपण कधीही मागे पाहायची वेळ येत नाही. तर ते कर्तव्य भावना जी असते, ती कर्तव्य भावना सुद्धा यांच्याजवळ भरपूर होती. म्हणजे वडिलांबद्दलचं कर्तव्य, बायकोबद्दलचं कर्तव्य, नातेवाईकांबद्दलचं काही आपलं देणं असतं, समाजाचं देणं असतं, हे सगळं सांभाळून यांनी आजपर्यंतचा हा प्रवास केलेला आहे. तर ह्याचं मला खूप कौतुक वाटतं यांचं. वा 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 वा. आता वेळ झालेली आपल्या पुढच्या फेरीची. तर आपली पुढची फेरी आहे आवड निवडची. तर मी काका काकू तुम्हाला दोघांना एकामेकांच्या आवडीनिवडीबद्दल काही प्रश्न विचारेन आणि तुम्ही त्याचं उत्तर द्यायचंय. सोपं आहे, ठीक आहे? हो. तर सगळ्यात आधी मी काकूंना विचारतो काकांबद्दल, काकांच्या आवडीनिवडीबद्दल प्रश्न, ठीक आहे? हो हो. काकांची आवडती अभिनेत्री तुम्हाला सोडून? स्मिता पाटील, शबाना आजमी. काकांचे आवडते फिरण्याचे स्थान? काकांचे आवडते फिरण्याचे स्थान, दार्शनिक स्थान? हा, युरोप. वा. काकांची आवडती गाडी? बॅलिनो. वा. काकांचे आवडते लेखक? पु ल देशपांडे. वा. आणि काकांचं आवडतं गाणं? तोच चंद्रमान भात, तीच तुझी कामिनी, एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी. हे गाणं यांचं आवडतं. वा वा वा, खूप छान. तुम्ही गायला काकू. आता प्रश्न काकांना. काका रेडी? हो रेडी. काकूंचे आवडते टाइमपास? हिचा आवडता टाइमपास म्हणजे आमच्या बऱ्हाणपूरला एक वनिता विहार आहे म्हणून, म्हणजे लेडीज क्लब आहे वनिता विहार, ज्याची ती बरेच वर्षापासून सेक्रेटरी आहे, प्रेसिडेंट आहे. आणि खूप आवडीने ते तिथले सर्व नवरात्रीचे उत्सव असतात आणि हळदी कुंकू वगैरे खूप व्यवस्थित ती पाहते. खूप त्या कामात बिझी असते आणि लिखाण हिचं भरपूर आहे. सोशल सर्व्हिसेस आणि लिखाण. हो हो. वा वा. काकूंचा आवडता रंग? तिचा आवडता रंग गुलाबी. वा. काकूंचे आवडते गायक किंवा गायिका? गायिका तर ऑफकोर्स लता मंगेशकर आहे आणि गायक आहे मुकेश. मुकेशचे गाणे आवडतात. काकूंचा आवडता दागिना? हिचा आवडता दागिना पोहे हार.
आणि काकूंची आवडती आईस्क्रीम. आईस्क्रीम हिचं आईस्क्रीम आपलं ते काय म्हणतात, ते नॅचरल जो कोकोनट हे आवडतं हिला फार. वा 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 वा. खूप छान उत्तर दिले काकांनी. आता पुढची आपली फेरी आहे प्रेमाचा माप. असं म्हणतात ना की विवाहित जोडप्यानं आपल्या सहजीवनी प्रवासात परस्पर प्रेम, स्नेह व विश्वास जीवनपर्यंत जपून ठेवावा. आनंद आणि उत्साह कधीही कमी पडू देऊ नये. त्यामुळे आपसातली गोडी आणि प्रतिगत होते आणि पती पत्नीच्या नात्यातील ओलाव्याची भर पडते. उभयतांची एकमेकाला खंबीर जात असली तरच कोणतेही आव्हान सहजरित्या स्वीकार करण्याचे सामर्थ्य पण जोडप्यानं निर्माण होते. म्हणूनच आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे प्रेमाचा माप. तर त्यासाठी मी काका काकू तुम्हाला दोघांना मिळून काही प्रश्न विचारेन आणि त्याची उत्तरं तुम्ही हो किंवा नाही याच्यात द्यायचं आहे. बर, ठीक आहे. हो. फेरीच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की प्रेमाचा माप याच्यावरती तुमचा स्कोर काय होतो. हो, ठीक आहे. तर तुमचा पहिला प्रश्न, अजूनही कधी प्रेमाने एकमेकांसाठी कधी गिफ्ट वगैरे आणता का? हो, आणतो. वा वा वा. कधी बरोबर पिक्चर वगैरे बघायला जाता का? हो, आम्ही पिक्चर म्हणजे दोघं बरोबरच बघतो, एक तर कधी बघतच नाही. अरे वा वा. अजूनही कधी एकामेकाच्या डोक्यावर प्रेमाने तेलाची चमची असं वगैरे कधी करता का? हो, करतो ना, करतो. वा वा. अजूनही कधी गंमत म्हणून एक दुसऱ्याला चिडवता का? हो, मी विशेष आहे, म्हणजे मी चिडवतो हिला जास्त. ही मला नाही चिडवत, मी चिडवतो. अजूनही कधी एक दुसऱ्याला चित्रपटातील गाणी किंवा डायलॉग असं एक दुसऱ्यासाठी म्हणता का? गाणी म्हणतो कधी कधी. अजूनही कधी किचन किंवा गृहकार्यात काका काकूंची मदत करतात का? किचनची तर मला आवड आहे, म्हणजे वेगळे नवीन पदार्थ करून युट्यूबवर पाहायचे आणि पुडाच्या वड्या, बिर्याणी, तुम्ही म्हणाल ते सर्व मी करतो. अजूनही कधी आपसात रुसवा फुगवा आणि मनोणा करणे असं कधी होतं का? होतं, भरपूर होतं. माझा शेवटचा प्रश्न, अजूनही कधी लॉंग ड्राईव्ह वगैरे कधी जाता का? हो, जातो. आमच्या जवळ एक मेळघाट म्हणून आहे जंगल, म्हणजे रिझॉर्ट फॉरेस्ट आहे, चिखलदरा. ते माझं लॉंग ड्राईव्ह साठी फेवरेट स्थळ आहे, हिल स्टेशन आहे. आम्ही तिथे जात असतो. हा पावसाळा संपला की आम्ही जातो. वा 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 वा. खूप छान उत्तर दिलेली. प्रेमाचा माप याच्यावर तुमचा स्कोर आहे 90%. वाव, थँक्यू. आता वेळ झाली आहे आपल्या खेळकडे वळण्याची. आणि आपला खेळ असा आहे की मी तुम्हाला काही पात्र देईन आणि त्या पात्रावरती तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे. 2 पात्र मी तुम्हा दोघांना देणार आहे. पण गंमत अशी आहे की गोष्ट तयार करताना एक वाक्य काकू म्हणतील, तर पुढचे वाक्य काका म्हणतील, मग परत पुढचं वाक्य काकू म्हणतील, असं वाक्यावर वाक्य असं जोडून तुम्हाला एक अर्थपूर्ण गोष्ट तयार करायची आहे. 2 मिनिटाची तुमच्याकडे वेळ असणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जसं तुम्हाला पात्र दिले राजा आणि राणी. ठीक आहे. तर काका म्हणाले एक राजा होता, मग परत काकू म्हणाल्या एक राणी होती, मग काका म्हणाले त्या दोघांचं लग्न झालं, मग काकू म्हणाल्या, असं एक 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 तुम्हाला वाक्य म्हणत जायचंय आणि एक अर्थपूर्ण गोष्ट तयार करायची. ठीक आहे. बरं, 2 मिनिटाची तुमच्याकडे वेळ असणार आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला पात्र देतो. तुमचे पात्र आहे सिंह आणि हत्ती. सिंह
आणि हत्ती. ठीक आहे, आणि तुमची वेळ सुरू होते आता. एक होता सिंह आणि एक होता हत्ती. हत्तीला खूप भूक लागली होती आणि सिंहाला तहान लागली होती. ते गेले तलावावर. सिंह पाणी पिऊ लागला. हत्ती पाणी पिऊ लागला. सिंह हत्तीला पाहून डरकाळी फोडू लागला. हत्ती गेला त्याच्या घराकडे. हत्तीचं घर होतं एका घनदाट अरण्यामध्ये. मग सिंह सुद्धा हत्तीला शोधू लागला. सिंह हत्तीला शोधू लागला कारण त्याला हत्तीच्या उंचीचं फार कौतुक वाटत होतं. मग पुढे काय झालं? सिंह हत्तीच्या मागे मागे जायला लागला आणि त्याच्या पायात एक काटा गेला. मग हत्ती बिचारा खूप दयाळू होता. हो. मग हत्तीने काय केलं? हत्तीने हत्ती सोंड उंच करून त्याचं दुःख व्यक्त करू लागला. पण दुःख व्यक्त करू लागला ते झालं, पण त्याच्या पायातला काटा सुद्धा त्यांनी काढून दिला. तो कसा? सोंडेनी. हो का? हो. आणि ते दोघं जे हे होते ना एकमेकांचे शत्रू, ते मित्र झाले. वा 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 वा, क्या बात है. खूप छान, खूप सराहनीय प्रयास तुम्ही दोघांचे. जागी जागी काकांनी काकूंना खूप छान साथ दिली आहे. आम्हाला ऐकून खूपच मजा आली. खूपच सराहनीय प्रयास तुम्हा दोघांचा होता. त्यासाठी काका काकू तुम्हा दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा काकांनी काकूला प्रपोज करण्याची. तर काका, तुम्ही सांगितलं ते तुमचं लव्ह एट फर्स्ट साईट होतं, त्यावेळेस तरी तुम्ही कधी प्रपोज केलं का त्यांना? म्हणजे ज्याला दाखवण्याचा प्रोग्राम म्हणतात तो आमचा झाला. तर मला तही म्हणजे ती कार मधून खाली उतरली, घरात शिरत होती तेव्हाच ही मला आवडली होती प्रथम दर्शनी. मग जेव्हा आम्हाला एवढी गोड, त्याच्यात काही शंकाच नाही, बोलण्यासाठी वेळ दिला गेला तेव्हा मी हिला विचारलं की काका तुला सर्व इकडलं आवडलं ना, घर वगैरे आमचं, मी आवडलो ना? तर ती म्हणे हो. ही तयारच होती. वा वा वा. तर आज पुन्हा संधी आहे आता प्रत्यक्ष एकदा प्रपोज करून घ्यायची. तर बघूया यावेळेस काका कोणत्या आगळ्या वेगळ्या रीतीने काकूंना आमच्या प्रपोज करतात. अनुराधा, आपण इतके वर्ष आनंदात आपला संसार केला आणि हे निश्चित आहे आपल्यावर, म्हणजे देवाची कृपा आहे. आपला पुढल्या संसाराची आपली वाटचाल सुद्धा खूप चांगली राहणार आहे. तर तू माझ्या बरोबर आनंदात भरपूर वर्ष राहशील याची मला खात्री आहे. पण तू फक्त एकदा हो म्हटलं की मला फार बरं वाटेल. मग काय, मला पण तुमच्या बरोबर राहायला नक्कीच आवडेल. त्याच्यासाठी आपल्या तब्येती खूप छान ठेवायच्या आहेत आपल्याला. काय? थँक्यू. वा 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 वा, खूप छान, अप्रतिम अप्रतिम. तर काकांनी तुम्हाला एवढा चांगल्या रीते प्रपोज केलेला आहे, तर होकार स्वरूप तुम्ही एका स्नेहपत्राचं वाचन करून घ्या काकांसाठी आमच्या खास. हो नक्की.
प्रिय डॉक्टर राजीव, मुरलेली जोडी आपसातली गोडी या सिरियलसाठी गेल्या 10-12 दिवसांपासून नुसती धमाल चालली आहे आणि आपण एका वेगळ्याच जगात आलो आहोत. त्यामुळे मला आपल्या सुरुवातीच्या लग्नानंतरच्या एकमेकांच्या ओढीचे, परस्परांच्या सहवासातले ते प्रेमाचे दिवस आठवायला लागले. पूर्वी आपल्या घरात अनेकांची वर्दळ होतीच. आपलं घर मोठं, येणारे जाणारे भरपूर, मग कामेही भरपूर असायचीच. या सगळ्यात तुमची माझी भेट थेट रात्रीच व्हायची. रुसलेली, रागावलेली मी, मग रात्री 12 वाजता तुम्ही माझी अनेकदा समजूत काढायचे. खरोखरच मंतरलेलेच ते दिवस होते, नाही? हो. आपल्याला 2 मुलं झाली. त्यांचा केवढा आनंद झाला होता आपल्याला. त्यांच्या बाललीलांचा मनमुराद आनंद घेतला. त्यातच तुमच्या प्रॅक्टिसचा लवकर जम बसावा असंही वाटायचं. आणि तुमच्या अथक प्रयत्नांनी डोळ्यांच्या सर्जरीत तुम्हाला खूप मोठं यश मिळालं. डोळ्यांच्या सर्जरीत खंडवा जिल्ह्यात तुमच्या इतका सुप्रसिद्ध फॅको सर्जन दुसरा कुणीच नव्हता. तुमच्याकडे दुरून दुरून ऑपरेशनसाठी पेशंट्स यायचे. त्यावेळी मला तुमचं खूप कौतुक वाटायचं आणि अभिमान सुद्धा वाटायचा. आपण आपल्या मुलांच्या भविष्याचं पाहिलेलं आखीव रेखीव सुंदर स्वप्न प्रत्यक्षात अगदी तसंच साकार झालं. मुलगी, जावई, मुलगा, सून सर्व उच्च शिक्षित, गुणी आणि प्रेमळ असल्याचे समाधान आपल्याला लागले. तुमच्या कर्तृत्वाने आपला संसार सुखाचा झाला. संसारात आपण पूर्ण रमलो. संकट आली, पण त्यावर मात करत करत यश आणि समाधान गाठलं. आयुष्य फार सुंदर आहे. प्रेम, विश्वास आणि कर्तव्य यांच्या बळावरच संसाराची भिंत बळकट होत असते. त्याला तडा कधीही जाऊ देऊ नका. हा संदेश मला पुढील पिढ्यांना द्यायचा आहे. कारण आम्ही संसारात काही नियम आमच्यासाठी करून घेतले होते. त्या मर्यादेतच आम्ही राहिलो, म्हणूनच आनंदात राहिलो, नाही का? बरोबर. खरं आहे ना? खरंय. तुमची सौ अनुराधा. वा 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 वा, अद्भुत. म्हणजे तुमच्या शब्दरूपी पुष्पांनी तुम्ही जो ही माळ तयार केली होती पत्राच्या रूपात, खरंच खूपच गोडवा आणि खूपच सुगंधित ही माळ होती. एकदा जोरदार टाळ्या आमच्या काकूंसाठी. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे मुजुमदार कुटुंबाच्या अभिनव प्रस्तुतीची. तर मी तुम्हा दोघांना निवेदन करतो की एक अभिनव प्रस्तुती सुरू करावे. मी राजीव आणि अनुराधा मुजुमदार, आम्ही श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी रचलेलं करुणा त्रिपदीमधील जय करुणा घन हे पद म्हणत आहोत. जय करुणा घन निज जन जीवन, अनुसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणा घन निज अपराधे उपराटी दृष्टी, होऊनी पोटी भय धरू पावन. जय करुणा घन तू करुणा कर कधी आम्हावर, रुससी न किंकर वरद कृपाधन. जय करुणा घन वारी अपराध तू माय बाप, तव मनी कोप लेशन वामन. जय करुणा घन बालकापराधा गणे जरी माता, तरी कोण त्राता देईल जीवन.
करुणाघन प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देव ठाव देव अत्रिनंदन जय करुणाघन निज जन जीवन अनुसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणाघन जय करुणाघन जय करुणाघन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वा 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 वा, किती मधुर आणि सुरेख प्रस्तुती तुम्हा दोघांकडून. खूप मजा आली. वा 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 वा. एकदा तुम्हा दोघांना पुन्हा खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अनोखी फेरी, जिचं नाव आहे कुटुंबाचा पंचपाळ. ठीक आहे. या फेरी करता मी तुम्हाला काही मसाले, म्हणजे पंचपाळात असलेले आपले मसाले असतात, किंवा काही वस्तू तुम्हाला देईन आणि तुमच्या घरच्या सदस्यांच्या स्वभावाप्रमाणे तुम्हाला एकामेकासाठी एक एक वस्तू निवडायची आहे. तर मी तुम्हाला 4 वस्तू देईन. काका काकू आणि तुमचे दोघं मुलं, त्यांच्यासाठी मुलगा आणि मुलगी, त्यांच्यासाठी तुम्हाला एक एक वस्तू याच्यातून निवडायची आहे. ठीक आहे. म्हणजे आम्ही दोघं आणि आमचे मुलं का, दोघं जण? हो हो हो. मुलगा आणि मुलगी. हो. अच्छा. तर तुम्हाला मी 4 वस्तू देतो. या 4 वस्तूमधून तुम्हाला डिसाईड करायचं आहे. सगळ्यात पहिले मी काकूंना विचारीन. ठीक आहे. काकू, जो वस्तू आहे तुमच्याकडे ते आहे तिखट, मीठ, साखर आणि चाट मसाला. मी पुन्हा एकदा म्हणतो, तिखट, मीठ, साखर आणि चाट मसाला. यातून आपल्या मुलासाठी तुम्ही कोणती वस्तू निवडाल? साखर. साखर. कारण 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 की खरंच तो खूप गोड बोलतो, खूप गोड. कधी तो कोणाला दुखवत नाही आणि जे काही त्याला कोणी काही सांगितलं आहे ते नीट ऐकून घेणार आणि त्याच्याशी खूप प्रेमाने आणि गोड बोलणार. असं वा वा. आता पुढचा प्रश्न काकांना. बर. तिखट, मीठ आणि चाट मसाला. तुम्ही काकूंसाठी कोणती वस्तू निवडाल? चाट मसाला. चाट मसाला. कारण बघा, तुम्ही चॉईस मला फार कमी दिले. तिखट मीठ तर ती नाही आहे, पण तिच्या ज्याला आपण म्हणतो ना बहुआयामी व्यक्तिमत्व तिचं आहे, म्हणून तिच्यासाठी मी चाट मसाला निवडला. वा वा, खूप छान. काकू, आता 2च वस्तू उरलेल्या आहे पंचपाळ्यात. तर तुमच्या मुलीसाठी आणि काकांसाठी तुम्ही कोणकोणती वस्तू निवडाल? मुलीसाठी सांगू ना मी पहिले? हा. मुलीसाठी मी निवडेल मीठ. वा. कारण की मीठ असं असतं की मीठ जर नसलं तर पदार्थ आळणी लागतो, चवच नाही येत. तसं मुलीचं अस्तित्व असतं. तर मी तिला मिठाची उपमा देईल की ती मिठासारखी आहे आमच्यासाठी. ती आहे म्हणून आमच्या आयुष्यात चव आहे. वा वा. आणि काकांसाठी तिखट. मान्य आहे काका? मला चालेल, काही हरकत नाही. तिखट म्हणलं चालतं. तिखट नाहीच आहे ते. नाही. वा वा वा. किती गोड, किती छान. वा वा, खूप मजा आली. आणि असं मुजुमदार कुटुंबाचं एक सुंदर पंचपाळ तयार झालेलं आहे. हो. तर आता इथेच आपण हा कार्यक्रम संपवूया. मुजुमदार कुटुंबाला खूप खूप धन्यवाद देतो आणि एवढे सुंदर कार्यक्रम प्रस्तुत केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की तुम्हाला निरोगी, आरोग्यमय, उद्दंड, निर्भेळ, निर्विवाद असं आयुष्य लाभो आणि तुम्हा दोघांच्या जीवातला हा गोडावा असाच वाढत जावा. आणि मी धन्यवाद देऊ इच्छितो आपले पुरस्कार प्रायोजक म्हणजे नारायण इंजिनियर्स, वॉटर अँड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट कंपनी गुडगाव, लिपोमिक हेल्थ केअर, हॅव्हिंग प्रोडक्ट्स ओमेगा 3 सॉफ्ट जेल्स विथ विटामिन D&E न्यू दिल्ली, महाराष्ट्रीयन पद्धतीने सोन्या संधीचे उत्कृष्ट व आकर्षक दागिने बनवण्याचे जबलपुरातील एकमात्र स्थान म्हणजे दाभाडे यांचे श्री गुरु ज्वेलर्स, जानकीनगर जबलपूर आणि सप्तशृंगी क्रिएशन्स, तिलक पथ इंदूर, महाराष्ट्रीयन आणि डिझायनर साड्यांचे विश्वस्त प्रतिष्ठान. तर एकदा पुन्हा तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी बघायला विसरू नका चैतन्य वाहिनीवर आपले लाडके कार्यक्रम ज्याचं नाव आहे मुरलेली जोडी आपसातली गोडी.